आता गणपतीची पूजा केली जाते. कालचा पगार वाटार यांची सर्वत्र सार्वजनिक मिरवणूक निघाली आहे गणपती. फायनली आमची मिरवणूक पोहोचली. 10 दिवस पावणे होते. सर्व वाडीतले आमचे गणपती आता इथे आलेले आहेत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगरच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला ब्लॉग असणार आहे गणपती विसर्जनाचा. जे मजा मस्ती 10 दिवस होते, खूप मजा केली या 10 दिवसांमध्ये. आणि आता गणपती आपले चाललेत, तर आपल्याला जायचंय वरच्या घरामध्ये, जे आपल्या गणपतीसाठी मूळ घर आहे तिथे. कारण गणपती आपला मकरातून उतरवायचा आहे. तो खाली ठेवला जाईल, त्यानंतर सर्वजण पाया पडतील आणि त्यानंतर गणपती आपल्या ट्रॉलीमध्ये चढवायचा आहे. तर चला आजचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करूया. तर चला जाऊया मूळ घरामध्ये. तर आता गणपतीची पूजा केली जाते मकरातून उतरण्याच्या आधी. मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी. तू आरंभ तू विशेष तर आता तयारी झालेली आहे आमची आणि गणपती आम्ही ट्रॉलीमध्ये चढवलाय. आणि हा माझा लुक आहे आजचा विसर्जनासाठी. तर कसा वाटतोय मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता आपण निघूया पटापट, कारण गणपती ट्रॉली थोडी थोडी पुढे जात आहे. चला, आता आम्ही पोहोचलो आहे जोशीपाळ्यांमध्ये आणि तुम्ही बघू शकता कालचा पगार वाटार यांची सर्वत्र सार्वजनिक मिरवणूक निघाली आहे गणपतीची. तर सर्व घरातील गणपती एका पाठोपाठ लाईनीत जात आहेत. तर मी तुम्हाला ते आता सर्व दाखवतो. आणि ढोल ताशा पथक या प्रकारे याचा यूज करून एकदम गाजत वाजत बाप्पाची मिरवणूक निघाली आहे. तर चला मागे माझ्या आपण आता एक्सप्लोर करूया. गजाननाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम शूर्पकर्णाय नमः. तर फायनली मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मांडवी नाक्यामध्ये आणि पाऊस पण चालू झालाय. त्यामुळे मी आलो इथे वडापाव खायला. आणि सर्व जसं बघू शकता की खूप जोराने चालू आहे. सर्व मिरवणूक एकदम जबरदस्त चालू आहे. वादन एकदम जबरदस्त चालू आहे. महिला वर्ग सर्व आपले एन्जॉय करत आहेत. तर बघूया आता मी तुम्हाला शूट दाखवता येईल का माहित नाही, कारण एकतरी सगळे घेऊन जाणं
बाहेर मला शक्य नाहीये. तर बघूया मांडवी चौकात आपण जिथे आहे अरेंजमेंट असते एक त्यांनी एक टेंट उभारलेला असतो मिरवणुकीसाठी खास. तर तिथे जाऊन आपण बघूया की आपल्याला शूट घ्यायला भेटतंय का. सर्व वाडीतले आमचे गणपती आता इथे आलेले आहेत आणि हा आमचा श्री गणेश सुद्धा आलेला आहे. आता विसर्जनासाठी सर्व गणपती आपल्या ट्रॉली मधून उतरतील आणि आम्ही त्याची आता आरती करूया लास्ट शेवटची आणि नंतर गणपती बाप्पा आपले विसर्जन. तर फायनली आपल्या बाप्पाचे विसर्जन झाले आणि आता परत आपल्याला यायचं आहे आपल्या रेग्युलर लाईफ मध्ये. जे 10 दिवसाचे गणपती आपला आनंदाचे क्षण असतात ते आता संपलेले आहेत. त्यासाठी आपल्याला आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट बघावी लागेल. आणि जे माझे भाऊ गेले होते विसर्जनासाठी ते सुद्धा आता परत येत आहेत. तर आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तर चला आता वाट बघूया गणपती बाप्पाची पुढच्या वर्षीला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर.